नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि त्यासोबत शेंगदाणा तिळगुळ लाडू. तर आपण सर्वात आधी पोळीसाठी लागणारं साहित्य बघा. इथे मी चण्याची डाळ घेतली आहे 500 ग्राम, 400 ग्राम गूळ घेतला आहे, इथे 1 चमचा बडीशोप आणि अर्धा तुकडा सुंठ आहे. आणि लाडूसाठी पहा इथे काय काय आहे. शेंगदाणे आहे तिथं 1 वाटी, म्हणजे हे जी वाटी घेतली या वाटीने याची अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. आणि इथे पण 400 ग्राम गूळ आहे. आणि इथे मी जायफळ आणि विलायची घेतली आहे. तर मी याला वाटून घेणार आहे आणि याचीच अर्धी पावडर आपण पुरणपोळीमध्येही टाकणार आहोत आणि याला भाजून घ्यायचं आहे. तर मी आता इकडे कुकर ठेवले. मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, जास्त वेळ नाही लागत आहे. तर चला, तर मग मी ही डाळ टाकून घेते. आपल्या पाण्याला आदान आलेला आहे, तर मी ही डाळ टाकते अशी. पहा आपली डाळ कशी शिजून झाली आहे. कुकरमध्ये शिजवली आहे, पण तुम्ही पाहू शकता मी याला 10 मिनिटं ठेवलेलं आहे स्लोवर. शिट्ट्या वगैरे द्यायची गरज नाही आहे. मी स्लोवर 10 मिनिटं ठेवते. उकळी आल्याच्या नंतर ही डाळ अशी टाकणार आहे यामध्ये आणि गूळ टाकून घेणार आहे. थोडीशी डाळ मी ठेवणार आहे. या पाण्याचं तुम्ही काय करता माहीत नाही, पण तुम्हाला दाखवणार आहे या पाण्याचं. तर यामध्ये मी गूळ टाकून घेते. पहा आपलं पुरण हटून झालं आहे. तर याला आपण चाळणीमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे जे आपण थंड झाल्यावर सुंठ, बडीशोप आणि विलायची पावडर, जायफळ टाकून घेणार आहोत आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे चाळणीवर. आम्ही चाळणीवर वाटून घेतो. चला आपण पोळ्यासाठी कणिक मळून घेऊया. हे पहा मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, मोठी वाटी आहे. ते हे टाकून घेते असं. याच्यात थोडंसं लावायला ठेवायचं आहे आपल्याला. इथे मी अर्धी वाटी याची मैदा घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. थोडंसं मीठ टाकणार आहे, चिमूटभर, कारण चांगलं लागतं. आणि इथे मी पळी तेल टाकून ही कणिक अशी मळून घेणार आहे आणि मळून ह्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. एकच पळी तेल टाकत आहे, पाहू शकता. आता हे कणकेला आपल्याला मळून घ्यायचं आहे. या प्रकारे आपली कणिक मळून झाली आहे. थोडंसं तेल टाकून परत थोडंसं मळून मी ह्याला 10 मिनिटं ठेवणार आहे. त्यानंतर आपण पोळ्या बनवायला घेऊया. पहा या प्रकारे आपली कणिक झाली आहे आणि आपलं पुरण बघा कसं झालं आहे. तर आपण पोळ्या बनवायला घेऊया. मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते एकदम. पहा असं आपण पुरण भरून घेऊया याच्यामध्ये. पोळ्या काय सर्वांनाच येतात, तरी म्हणलं व्हिडिओ टाकावा म्हणून मला सणासुदीचं टाकला आपला व्हिडिओ. इथे देवाला मी नैवेद्य बनवत आहे पहिला, मग आपल्याला बनवूया. तवा मी ठेवला होता आधीच गरम करायला. तुम्ही पहा ती कटाची आमटी बनवून एकदा आणि या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या बनवून पहा. बोलतात असं की न वाटता न हे करता, पण वाटायलाच लागतं. ज्याची त्याची प्रोसेस ती करावीच लागते, तेव्हाच तर स्वयंपाक चविष्ट होतो. पहा शेकून घेते. आपला देवाचा नैवेद्य आहे पहिला. दुसरी पोळी टाकून घेते. अशा आपल्या पोळ्या शिकल्या पाहिजे.
असं लाल शेकून घ्यायचं आहे. हळद वगैरे टाकायची गरज नाही. पुरण छान असलं की कलर बरोबर येतो आपल्या पोळीला. आम्हाला असं लाल पोळ्या आवडतं शेकलेल्या. अशा लाल शेकून घ्यायच्या आहेत पहा पोळ्या. नमस्कार मंडळी, आपली जी पुरणासाठी डाळ शिजवलेली त्याचं पाणी उरलं होतं ना, तर आपण त्याची कटाची आमटी बनवणार आहोत. तर बघा तुम्ही मी काय काय घेतलं आहे. इथे कढई ठेवली बघा. याच्यामध्ये मी एक मोठा कांदा असा कापून घेतलाय, भाजायला टाकलाय. आणि इथे घेतला आहे बघा कोथिंबीर, अद्रक, एक कांडी लसूण घेतला आहे. वाटण मसाल्यामध्ये पहा खोबरं आहे अर्धी वाटी, धणे आहेत 2 मोठे चमचे, पाव चमचा खसखस आहे, एक छोटा तेजपत्ता, दगडफूल आहे, थोडेसे जिरे आहेत पाव चमचा, एक दालचिनी, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग आहेत इथं. आणि इथं मी अशा 10-12 मिरच्या घेतल्यात कमी तिखटाच्या. तुम्हाला वाटल्यास तुम्ही जास्त तिखट करू शकता. आणि इथे बनवण्यासाठी तेल घेतलं आहे. इथे 2 मोठे टोमॅटो कापून घेतलेत बारीक, चवीपुरतं मीठ घेतलंय. फोडणीसाठी आहे हे कढीपत्ता, जिरे आणि टोमॅटो. आणि हे सगळं आपण आता हे कांदा याला काळसर भाजायचा आहे आणि त्यासोबत हे टाकायचं आहे. हे सगळं भाजून मग कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे. या प्रकारे पहा आपला मसाला भाजून झाला आहे. तर हे दोन्ही एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. टमाटे टाकून घ्यायचे. टमाट्याला थोडं गळू द्यायचं आहे झाकण ठेवून एक 5 मिनिटं स्लोवर. त्यानंतर आपण हा वाटलेला मसाला टाकणार आहोत. पहा आपले टोमॅटो कसे शिजून झालेले आहेत. तर मी हा वाटलेला मसाला टाकत आहे. याला काही जास्त भाजायची गरज नाही, कारण आपण हे भाजूनच घेतलेलं आहे ना. खूप छान लागते ही आमटी असे बनवल्यास. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. याला थोडं 2-4 मिनिटं असं भाजून घ्यायचं आहे चांगलं. मग त्यात ही थोडीशी डाळ ठेवली होती पुरणामधली ती, आणि हे डाळ शिजवलेलं पाणी आहे, तर हे आपण ह्यात टाकून देणार आहोत. पहा कसं मसाला भाजून झाला आहे. तर मी डाळ आणि हे पाणी एकत्र केलेलं आहे, तर मी यात असं टाकत आहे. आता ही बघा ही आमटी आपल्याला 10 ते 15 मिनिटं स्लोवर शिजू द्यायची आहे. आणि तुम्हाला हवी तेवढी कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे पाणी टाका. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला, तर ते मी चवीपुरतं मीठ टाकून देते यामध्ये. पहा कशी झाली आहे आपली पोळी आणि कटाची आमटी. मी तुम्हाला पोळी तोडून दाखवते. इतक्या सॉफ्ट होतात की बघा. या पण तुम्ही दुधामध्ये टाकल्या किंवा तोंडात टाकल्या तरी विरघळतील अशा पोळ्या आहेत या. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी मराठी पाककला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.